नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या विशिष्ट व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील हवामानाचा आढावा 27 मे 2026 रोजीचा हवामानाचा आढावा या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। या ठिकाणी पूर्व मान्सून परिस्थिती महाराष्ट्रावर दाखल झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये पूर्व जी मान्सूनची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे, अशी हवामान खात्याचे संकेत दिलेले आहे। बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये काल परवा या ठिकाणी पाऊस पडलेला आहे, तरी येत्या 2 ते 3 दिवसामध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता दाट आहे। याच पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रातील 27 मे 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामानाचा आढावा या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी आपण बघू शकता की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पडणार आहे। त्या ठिकाणची आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आपण बघू शकतात की या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याची जो वेग आहे तो या ठिकाणी आपल्याला वाढलेला दिसून बघायला मिळत आहे, कारण की या ठिकाणी पूर्व मान्सूनची परिस्थिती अरबी समुद्राकडे आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी वाऱ्याची जी परिस्थिती आहे ती आपल्याला वाढलेली दिसून आलेली आहे। तरी या भागातील आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतात की विदर्भातला बराचसा भाग या ठिकाणी 27 मे 2026 रोजी आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसामध्ये दिसणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की जो विदर्भातला उत्तर विदर्भातला जो भाग आहे आपण बघू शकतात की या ठिकाणी अकोट झालं, अचलपूर, अमरावतीमधला जो भाग आहे चिखलदरा, अकोट, अचलपूर, दर्यापूर या ठिकाणच्या भागामध्ये 27-28 मेमध्ये या ठिकाणी दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण वळलो की अमरावती झालं, चांदूर बाजार, मोझरी, मोर्शी, आष्टी, आर्वी, पुलगाव, कारंजा, वरुड, पांढुर्णा, काटोल या ठिकाणच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपण बघू शकता अमरावती झाल्यानंतर या ठिकाणी आपण बडनेरा, नांदगाव, खंडेश्वर, धम्मक, कानपूर, नेर, पांढुर्णा, दोनद, बडनेरा, कार्ली, कारंजा, लाड, वडगाव, मानकिनी, दारवा, लाडखेड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी 27 मे 2026 रोजी बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण यवतमाळ, बाबुळगाव, कळंब, पांढरकवडा, घाटंजी, डिग्रस, दारवा, नेर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण पुसद झालं, खंडाळा, उमरखेड, त्यानंतर हदगाव, अर्धापूर, नांदेड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम, मंगरुळपीर, कारंजा, लाड, रिसोड, पातूर, मालेगाव या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा विजांचा कडकडाटासह पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघू शकता अकोला झालं, बाळापूर, खंडाळा, शेगाव, मलकापूर, खामगाव, मेहकर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस 27 मेच्या दुपारनंतर 27-28 मे रोजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर खानदेशमधला जो प्रदेश आहे शेवगाव, जळगाव, चोपडा, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळणार आहे। या ठिकाणी हवामान खात्याने या प्रदेशामध्ये आपल्याला येलो अलर्ट जाहीर केलेला आहे। त्यानंतर चाळीसगाव, धुळे, शिरपूर, चोपडा, सेंदवा या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण आलो छत्रपती संभाजीनगर, पैठण, जालना, परतूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा अंबड, सिल्लोड, जाफराबाद, भोकरदन या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस, वादळी वाऱ्याचा आपल्याला बघायला मिळणार आहे दुपारनंतर। त्यानंतर पाथरी, परभणी जिल्ह्यामध्ये आपण एंट्री करतात। पाथरी, परतूर, शेलू, मंठा, जिंतूर, गंगाखेड, पूर्णा, बसमत, अर्धापूर, हिंगोली या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा, शेनगाव या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला
मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे दुपारनंतर, म्हणजेच की 27 मे 2026 रोजीच्या दुपारनंतर आपल्याला या ठिकाणच्या विदर्भ आणि पश्चिम मराठवाड्यातील पूर्व मराठवाड्यातील जो प्रदेश आहे या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे, अशी होती मित्रांनो या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणच्या प्रदेशानंतर आपण बघू शकता या ठिकाणी आपण धुळे झालं, चोपडा, जळगाव, शिरपूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजता दरम्यान विजांचा कडकडाट या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर अंबळनेर झालं, त्यानंतर इंद्रपिंपरी, भरवास, जापी, कापडाणे, धुळे या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 27-28 मे रोजीची हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा. धन्यवाद. जय